विलीनीकरण होणार, दमानियांनी हे ट्विट केलंय। रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर अंजली दमानियांचं हे सूचक ट्विट समोर आलंय। त्यातच आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत। सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली दौऱ्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्ली दौरा केला होता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अंजली दमानियांनी हे ट्विट केलंय। दरम्यान याबद्दलच अधिकचे तपशील जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, साठी उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। राजधानी दिल्लीमध्ये सुनेत्रा पवार पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांची भेट घेणार। एनडीएचे काही नेते त्यांची दिल्लीमध्ये सातवणपर भेट घेऊ शकतात। दोन्ही राष्ट्रवादीचे काही खासदार सुनेत्रा पवार यांची देखील भेट घेऊ शकतात आणि इतर पक्षाचे नेते देखील त्यांची भेट घेणार आहेत। मात्र या भेटीमध्ये नक्की दडलंय का? एक पहिला मुद्दा ज्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे गौरी, तो म्हणजे विलीनीकरण होणार का? त्याच पार्श्वभूमीवरती जसं आता अंजली दमानी यांचं ट्विट आहे, अगोदर आपण पाहिलं असेल रोहित पवार यांची पत्रकार परिषद होते आणि त्यानंतर त्या म्हणतात की विलीनीकरण होईल म्हणून। त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुढचा मुद्दा म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने काल दिल्ली दौऱ्यावरती आले। ताबडतोब त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आणि त्यांच्या भेटीचा तपशील जरी समोर आला नसला पण जी माहिती मिळते त्यानुसार महत्त्वाचा मुद्दा हा आहे की एक तर म्हणजे विलीनीकरणाचा मुद्दा जो सध्या चर्चेचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे। दुसरा मुद्दा आहे राज्यसभेची निवडणूक। एक तर सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर एक जागा रिक्त झालेली आहे। दुसरा मुद्दा म्हणजे शरद पवार, फौजिया खान यांच्यासह राज्यातील 7 राज्यसभेच्या जागा खाली होत आहेत। त्यामध्ये एक जागा राष्ट्रवादीच्या कोठ्यात मिळते। म्हणजे थोडक्यात एनसीपीला अजित पवार यांच्या पक्षाला 2 जागा ज्या आहेत राज्यसभेच्या मिळणार आहे। एक उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून येऊ शकतो। मात्र जर राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं आणि शरद पवार यांचा पक्ष, जी माहिती मिळते त्यानुसार जर एनडीए मध्ये गेला तर ज्या साधारण 8 जागा ज्या शरद पवारांच्या आमदाराच्या आहेत त्या जर एनडीए मध्ये गेल्या तर महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही। एकंदरीत जर पाहिलं तर या सगळ्या विलीनीकरणामध्ये एका राज्यसभेच्या जागेची भर पडते आहे। त्यामुळं काल रात्री देवेंद्र फडणवीस यांची जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा मुद्दा देखील महत्त्वाचा ठरला असण्याची शक्यता आहे। आणि तिसरा मुद्दा नक्कीच शिवाजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे उद्याचा दिवस हा राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। उद्या दिल्लीत काय ठरतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे।